हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मज हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम कालजार वैवंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हीरंबर हरदमम बेपरवाह अथा है वार पार नहीं मदतम. गरीब जो सुमरे सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजे आद गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अदारा दावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अदारा दावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरों विनती करूं धरूं चरण पर शीस. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीस. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखें चोवा जाऊं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सोख. जय अब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए. चरणों ऊपर शीस धरूं कहूं जो कहनी हो.
कबीर गुरु जी मिलेंगे, पूछेंगे कुशलाहत, आदि अंत की सब कहूं अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं, हमसे तुमको बहुत है, तुम जैसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव बिरंच मुनि नारदा, तिनके हृदय न समाऊं। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाहार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने, असीम कृपेमुळे पुण्यात्म्यांनो आपण हा सत्संग ऐकत आहात. या संसारामध्ये जर कोणती वस्तू असंभव आहे, तशी दुर्लभ आहे, केवळ सत्संग आहे. पुण्यात्मे परमेश्वराच्या शोधात युगांपासून लागलेले आहेत आणि जसेही त्यांना कुठल्या संत ऋषी किंवा ग्रंथाने मार्गदर्शन केले, त्यानुसार त्यांनी आपल्या समर्पित भावनेने त्यात जोडले जातात. आणि जो कोणी साधक साधना करत असेल, त्या आपल्या साधनेला उत्तम मानूनच करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो, जसा आपला जन्म पवित्र हिंदू धर्मामध्ये झाला, जसेही आपल्या हर गुरूंनी ज्ञान दिले होते, आपले पूर्वज त्यानुसार साधन क्रिया करत होते. त्यांनी काय ज्ञान सांगून ठेवले होते की मूल झाले, होम करावा, मृत्यू झाला तर त्याचे श्राद्ध करावे, त्याचे 13वे करा. आणि जसे गुरूंनी मार्गदर्शन केले, रामकृष्ण भगवान आहेत, श्रीकृष्ण भगवान, विष्णू भगवान, शंकर भगवान, ते सगळे साधनक्रिया करत होते. आणि मग भूत बनून गेले, कारण की श्राद्ध करून झाले त्यांचे. तर श्राद्ध क्रिया प्रेत यांनी प्राप्त असलेल्या प्राण्यांसाठीच त्या विषयातच होत असते. तर आपण सगळे श्राद्ध करत होतो. ह्याने सिद्ध झाले की आपले सारे पूर्वज भूत बनले होते. तर ज्याला आपण सत्संग समजत होतो, कारण की सत्संगचा अर्थ आहे, तसे यथार्थ त्याचा भाव तर असा आहे की सच्चे ज्ञान कोणी आणि कोणी ऋषी महात्मा संत गुरूने प्रदान केले की त्याला सत्संग म्हणतात. ज्या गुरूंनी, ऋषींनी, संतांनी आपल्याला शास्त्राविरुद्ध ज्ञान देऊन असं म्हटलं की आम्ही तुम्हाला सद्ग्रंथांचे विचार सांगतो आहोत, सत्संग ऐकवतो आहोत, तर तो त्यांचा खोटेपणा होता. ती खोटी लोक होती. सद्ग्रंथांमध्ये जे मार्गदर्शन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची स्वतःची इच्छा असते. सतलोकापासून चालत येतात. आपल्या प्रिय आत्म्यांना ते गूढ ज्ञान सांगत असतात. आणि त्याच्या आधी हे सगळे काळाचे दूत परमात्म्याच्या लेकरांना भ्रमित करून टाकतात. शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान ऐकून त्यांना परिपूर्ण करून देतात. हेच म्हणत राहतात की आम्ही ह्याच सद्ग्रंथांचे सगळे ज्ञान सांगत आहोत.
जसे पवित्र हिंदू धर्मामध्ये पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराण हे मान्य ग्रंथ आहेत. जर ह्या सद्ग्रंथांचे ज्ञानसुद्धा आपल्या पूर्वजांना असते, म्हणजेच तुम्हा सगळ्यांना असते, तर ह्याच्या पुढचा अभ्यास तर तुम्हाला खूप सोपा वाटला असता. जर कोणत्या शिक्षकाने मुलाला 4थी इयत्ता 5वी इयत्ता पर्यंतचं ज्ञान ठीक दिलं असेल, तर त्याला 6व्या इयत्तेत प्रवेश देऊन अगदी सोप्या रीतीने शिकवलं जाऊ शकतं. आणि ज्याने काहीच शिकवलं नसेल, सारे उलटे बकवास शिकवून ठेवले असतील, तर त्या मुलाला परत प्रारंभापासूनच पहिल्या इयत्तेपासूनच प्रारंभ करावा लागेल. तर आज पूर्ण मानव समाजाला ह्या दासाला प्रथम इयत्तेचे क ख पण शिकवावं लागत आहे. ABC पण हा दासच शिकवेल या अध्यात्म मार्गाचे. आजपर्यंत या धर्मगुरूंनी केवळ माया जमवली आहे. ह्याला ह्या वर्तमानाचे लोक जे धर्मगुरू आहेत, यांना परमात्म्याशी काही देणं घेणं नाही आहे, ना जगत उद्धाराशी यांचा काही संबंध आहे. कारण की यांच्याकडे तो मार्ग मंत्र नाहीच आहे जो मोक्ष आणि शांती स्थापना करू शकेल. यांच्याकडे हे ज्ञान नाही आहे. पुऱ्या विश्वात तर पुण्यात्म्यांनो, आता प्राथमिक अभ्यास पण हा दासच करवेल आणि PhD पर्यंतचं ज्ञान पण ह्या दासालाच द्यायचं आहे. आणि आता ही सुविधा आपल्याला असेल की आपण सर्व अक्षरज्ञानयुक्त आहात, सुशिक्षित आहात, बैठी बहीण भाऊ भक्त बुजुर्ग सगळे एज्युकेटेड, नक्कीच अक्षरज्ञान झालंय हिंदीचं, तर खास करून हिंदू धर्मात होऊनच गेलं. पुण्यात्म्यांनो, आपला तसा काही धर्म नाहीये. जीव हमारी जाति है, मानो धर्म हमारा. हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई नारा. परंतु आपण ज्या क्षेत्रात राहतो आहोत, इथे जे ज्ञान द्यावे लागते आहे, तर ते संबोधन करावे लागते. कारण की अधिकतम त्याच धर्माचे, त्या वर्णाच्या लोकांचे, त्याच संप्रदायाच्या लोकांचे बहुमत असते. तर एकदा एखादा वर्ग ह्या दासाच्या विचारांना समजला, तर तो आपल्या सगळ्या अन्य धर्मात जाऊन भावा बहिणींना जाऊन खूप प्रेमाने समजावतील. अशाच ज्योतीने ज्योत पेटेल. तर सांगायचा अर्थ आहे दासाचा की परमात्मा जेव्हा इथे येतात, आपले यथार्थ ज्ञान समजावण्याचा प्रयत्न करतात. सन 1398 मध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ उत्तरेची पौर्णिमा आणि विक्रम संवत 1455 सन 1398 मध्ये परमात्मा सतलोकापासून चालत सहशरीर आले. काशी शहर बनारसच्या बाहेर एक लहरताला नावाच्या तलावात कमळाच्या फुलावर येऊन परमात्मा विराजमान झाले. एका नवजात शिशूचे रूप धारण करून. निरू आणि निमा नावाचे 2 पतिपत्नी होते. विणकराचं काम केल्याने ते विणकर म्हणवले जात होते आणि मुसलमान धर्मात राहत होते. तसे तर त्याच जन्मात ब्राह्मण आणि ब्राह्मणी होते. मुसलमानांनी त्यांना बळजबरीने मुसलमान बनवून टाकले होते. तर विणकराचं काम करत होते, ज्या कारणाने विणकर म्हणवले. आणि परमात्मा पूर्वजन्माच्या आपल्या प्रॉमिसनुसार आपले वचनबद्ध झाले होते. निरू निमाचे पुत्र जसे, त्या कारणाने निरू निमाचे पुत्र त्या जन्मात नव्हते. जसे द्वापारमध्ये एक सुदर्शन नावाचा भक्त होता,
त्याने परमात्म्याला नीटपणे जाणले होते. त्यावेळी कबीर परमेश्वरजी करुणामय नावाने आले होते. तर सुदर्शनजीचे माता पिता होते तेच आत्मा मग निरुनिमा बनले पुढच्या जन्मांमध्ये. तेव्हा सुदर्शनजींनी प्रार्थना केली होती, परमात्मा, माझ्या मातापित्याने खूप मोठी चूक केली, तुमचे ज्ञान स्वीकार केले नाही. आता ते ना जाणे कुठकुठल्या योनींमध्ये कष्ट झेलतील. परमात्मा, तुम्ही दया करा, कुठल्या जन्मात आपल्या लेकरांना शरण घ्या. परमात्मा आपल्या वायद्यानुसार, प्रॉमिस अनुसार त्यांना भेटले होते. निरुनिमा अर्थात हे विणकर दंपत्य स्नान करण्यासाठी त्या सरोवरात पोहोचले. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर तिथे बाळाला बघून घरी घेऊन गेले. आता संक्षिप्त ऐकवतो, ज्यादा विषय वेगळा आहे आज आपला. आणि तिथे विणकराच्या घरी प्रवेशाची लीला झाल्या कारणाने ते परमात्मा विणकर म्हणवले गेले, विणकराचे कार्य करू लागले. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्माच येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान देत असतात. तर ह्या परमेश्वराने अशासाठी तिथे त्यावेळी त्या विणकराच्या घरी येणे अनिवार्य समजले, कारण की ते तर परमात्मा आहेत, आपण जीवबुद्धी आहोत. आपल्या बुद्धीनुसार आम्ही विवेचन करत आहोत. परमात्म्याने हे समजले की शूद्र जात त्यावेळी खूपच अस्पृश्य मानली जायची आणि एक धारणा बनली होती की भक्ती मार्गाचे काम तर ऋषी ब्राह्मणांचेच असते आणि हेच पार होऊ शकतात, हेच भक्ती करू शकतात. दुसरी धारणा अशी होती की ह्या ब्राह्मण गुरूंचे शिष्य अधिकतर शेठ लोक होत असत. ते दानधर्म खूप करायचे, वैश्य कुळांचे, आणि बाकी अन्यसुद्धा सवर्ण जातीसुद्धा त्यांचे शिष्य होत असत. आणि शूद्राला भक्तीचा अधिकारच नाही मानले जात असे. त्यांना मंदिरात जिथेही पूजास्थळ असायचे तिथे जाणे अलाउड नसायचे. तर परमात्म्याने ह्या साऱ्या बेड्या हटवण्यासाठी ज्याने जखडून ठेवला होता समाज, जाती धर्मामध्ये त्या सर्व बंधनांना तोडण्यासाठी, समाप्त करण्यासाठी परमात्मा आले होते. आता त्यांनी येऊन आपल्याला काय ज्ञान दिलं? राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण, कब हो तो दीन दयाल के, हे भनक पड़ेगी कान। मानुष जन्म पाए कर जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम। कबीर हरि की भक्ति करो, तज विसियां रस चोज, बार बार ना पाओगे ये मनुष्य जन्म की मौज। मानुष जन्म दुर्लभ है ये मिलन बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बहोर न लगता डार। साथी हमारे चले गए हम भी चालन हारे, कोई कागज में बाकी रह रही तात लगी है वारो।
पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही, ये ऊंची टहनी पात थे अब पीले हो जाही। पात झड़नता यूं कहे सुन बई तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले न जाने कहाँ गिरांगे जाए। तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की याहे रीति है एक आवे एक जात। आता परमात्म्याने किती मार्मिक प्रकाराने हा भोळा आत्मा जो काळाची भांग पिऊन पडलाय, किती मार्मिक ढंगाने समजावलाय। एका पानाचे, एका वृक्षाचे आणि वनाचे उदाहरण दिलं आहे। काय सांगत आहेत की मनुष्य जन्म दुर्लभ आहे, हा मिळत नाही नेहमी नेहमी। आणि जसा झाडावरून पान तुटून पडले ते परत फांदीला लागत नाही, त्याच स्थितीत ॲज इट इज पुन्हा त्या शाखेला, डहाळीला, त्या फांदीला ते परत स्थापित नाही होऊ शकत। ठीक अशा प्रकाराने परमात्मा आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की आपण ज्या संसाराला, ज्या परिवाराला, संपत्तीला, शरीराला आपलं मानून इथे बिलकुल स्थायी होऊन बसला आहात, ही अशी स्थिती आहे आपली, ज्या दिवशी आपण ह्या फांदीपासून तुटाल परत त्याच घरात, त्याच स्थितीत पुन्हा तुम्ही स्थान नाही मिळवू शकत। आता काय सांगतायत की एक व्यक्ती जो भक्ती नाही करत, बघा परमात्म्याचं नाव घेऊनही आपण काम तेच करणार की निंदा करणार नाही, केवळ कर्तव्य कर्म करू। तर त्यासाठी परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आज आपण आपल्या परिवारात किती प्रेमाने राहत आहोत, किती ममता आपल्याला आपल्या मुलांशी आहे, आपल्या घरात आहे, नात्यांमध्ये आहे। आणि एका सेकंदामध्ये मृत्यू झाला हे तर होतच आहे आणि होणारच। आता ह्या सत्याला आपण कितीही अनदेखा करायचा प्रयत्न केला तर तीच गोष्ट आहे की मांजरीला येताना कबूतर डोळे मिटून बसला की मला दिसलीच नाही, त्याचे डोळे बंद करून घेण्याने मांजर टळली गेली नाही। त्याची आपले अज्ञान विचार आहेत, तर त्याने पळून जाऊन उडायला पाहिजे होते, वाचू शकला असता। तर अशीच एक मृत्यू म्हणजे अशी स्थिती आहे तुमची। आपण याला खूप घाबरत असतो आणि तो परत येऊनच राहतो मृत्यू। तर ह्यापासून वाचवायलाही उपाय सांगितलाय परमात्म्याने। कबीर ये तन जावेगा सके तो ठहर ला, एक सेवा कर संत की गोविंद के गुण गा। आता हा प्रसंग जरा नंतर घेऊ, पहिल्यांदा हे समजावून घेऊ की परत यासारखी आज सारी व्यवस्था तुमच्याजवळ आहे। आज खूप प्रसन्न आहेत सगळे आणि एक सेकंदामध्ये मृत्यू झाला तर हे काय होतं, हे काय परत? हा एक धोका आहे। आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रकार आजमावला आहे या काळ भगवानाने। आता ही गोष्ट जीवाला शक्य नाही, कारण की आपण तर बांधले गेलोत, आपल्याला बिलकुल शक्य नाही। यासाठी परमात्म्याने प्रकार सांगितलाय, त्या प्रकाराला, त्या मार्गाला आजमावलं तर आपला ह्यापासून पिच्छा पण सुटेल आणि हे क्रियाकर्मसुद्धा जे करतो आहोत हे पण खूप सरळ होऊन जातील। आता जसं कोणी 5-10 प्राणी ठेवले आहेत आणि आधी हाताने, असे आतासुद्धा हातवाले खूप आहेत, त्यांचं चारा कापण्याचं मशीन आहे, गंडासीर म्हणतात त्याला आमच्याकडे।
तर इथे एकतर तो हाताने काम करतोय आणि एक त्याने पॉवरचं कनेक्शन घेऊन टाकलंय विजेचं आणि मोटार घेऊन ठेवली आहे आणि मग बघतो बसल्या बसल्या ते कट 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 कापतंय, उचलून उचलून त्यात ठेवायचं. आताच एक 2-3 तासांचं काम तर 20 मिनिटात होऊन जातं. तर या प्रकारे आपण ज्या आपल्या परिवाराची गाडी स्वतःच खेचतो आहोत, त्यासाठी परमात्म्याने म्हटलं आहे की तुम्ही ह्याच्यावर मोटर लावा आणि खूप सहज लावली जाईल आणि मग बघा तुम्ही पण बसा, गाडी पण चालेल. तर आपण सगळे आपल्या हिशेबाने आपली गाडी खेचतो आहोत. परमात्म्याचे कनेक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला पॉवर मिळून जाईल, ती मोटर मिळून जाईल जी त्याला फिरवेल चालवेल आपोआप. तर ती कामे पण हलकी होतील जे आपण नाही करू शकत, जे पॉवर करत असते. तर अशा प्रकारे ती साधना, तो विधी ज्याने त्या पॉवरची म्हणजे परमात्म्याची शक्ती आपल्याला प्राप्त केली, ज्याने आपली संसाररूपी परिवाररूपी गाडी पण ठीकपणे चालेल. तर तो दास आपल्याला सांगत आहे आणि हे अजूनपर्यंत कोणाला प्राप्त झालं नाही. आणि ज्या कारणाने आपण भगवानाच्या शोधात लागलो तरीही तेवढाच संघर्ष, तेवढ्याच समस्या आपल्या घरावर शरीरावर बनून राहिल्या, कारण की आपल्याला ते पॉवरचं कनेक्शन मिळालं नाही. आणि जिथून आपण कनेक्शन घेऊन ठेवलं होतं त्याचं मागून कुठे पॉवर हाऊसची कनेक्शन नव्हतं. ते खोटं बोलत होते, ते नकली होते. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय की परमात्म्याने काय सांगितलं. जसं एक पान वृक्ष फांदीपासून तुटून खाली पडतो आणि तो पडत असताना काय सांगतोय, पात जड़नता यूं कहे सुन बई तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले ना जाने कहां गिरेंगे जाए. आता ते पान समजा. उदाहरण देत आहेत भगवान कबीर परमात्मा. तुम्हाला आणि आम्हाला सतर्क करत आहेत की आपण जेव्हा या भल्याबुऱ्या परिवारातून चालले जाल, मृत्यूचा समय निकट येईल. कोणत्याही कारणाने होऊ शकेल, जसे कोणी रोगी होऊन जातो, असाध्य रोग होतो, कॅन्सर असेल किंवा आणखी कुठला आजार असेल. परमात्म्याची भक्ती करत नसतो तो प्राणी, तर तो मरते समयी असं म्हणतो, हे भगवान, माहिती नाही कुठे ठिकाण असेल. तर भगवान आठवण करून देतात की एका परिवाराला सोडून जेव्हा प्राणी जातो तेव्हा त्याची स्थिती खूप भयंकर होत असते. त्याची ममता, त्याची पकड त्याच परिवारात जखडून राहते. जो भक्तिहीन आणि ज्ञानहीन प्राणी असतो तो तसाच परत पशुपक्षी बनून, कुत्रा कुत्री बनून त्याच गल्लीत भरकटत राहतो. वो जा आशा ता बासा होई, मन करम वचन सुमरियो सोई. पात जड़नता यूं कहे सुन भी तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले न जाने कहां गिरेंगे जाए. आता परमात्मा म्हणतात, हिडकी दे दे रोएगी सुरता जब तू चालेगी अकेली. ह्या आत्म्याला सुरता की सुरती सुद्धा म्हणतात. एक संबोधन म्हणून म्हणतात, हे लाडक्या आत्म्या, जेव्हा तू पुऱ्या परिवाराला सोडून एकटा इथून जाशील तेव्हा तू पछाड खा खाऊन टक्कर मार मारून रडशील, स्पुंदून स्पुंदून. तुझं कोणी नाही ऐकणार. मग काय सांगतात, पात जड़नता यूं कहे सुन भी तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिले ना जाने कहां गिरेंगे जाए. तरवर कहता पात से. आता काय म्हणतात परमात्मा की पत जड़ आवत देख कर बन रोवे मन माही. ये ऊंची टहनी पात थे अब पीले हो जाई. जेव्हा पानगळ येते, वसंत ऋतू येतो, त्यावेळी काय होतं की आधीची जितकी पानं असतात
ते सगळे पिवळे होऊन आणि वृक्षापासून तुटून तुटून खाली पडून जातात. आता असं म्हणतात की त्यावेळी ते बन रडत असतं मनात की हे काय झालं याच्याबरोबर, हे सगळे निघून गेले, तुटून तुटून पडून गेले सगळे. आजपर्यंत मस्ती करत होते, फडफड फडफड करत होते हवेच्या झोक्यात, किती छान दिसत होते. तर हे वनसंसार आहे आणि आपण या फांद्यांना चिकटलेली पाने आहोत. तसेच आपण तुटून तुटून पडत जातो, पिवळे होऊन जाऊ, म्हातारे होऊ, म्हातारपण आले, सफेद केस झाले, गळतात. आता चालली एक एक करून जायला निघाली. तर समजा की आता ह्या झाडापासून तुटून पडण्याची वेळ आली आणि त्याचं हे पण नाही माहिती की केव्हा वेळ येईल. तसं तर अंदाज आपल्याला आहे, ॲप्रॉक्झिमेशन की 90, 80, 100 वर्षांपर्यंत जगूच. तर जसं कोणी आज 80 वर्षांचा झाला असेल तर तो ह्या आशेवर जिवंत आहे, थांबलेला आहे की 100 वर्षांपर्यंत तर म्हणतात की जगतोच माणूस, जीवन चालूच राहते. आणि हेच आज सगळ्यात धोकादायक आहे की इतकी वर्ष तर माझी अजून बाकी आहेत. म्हणूनच तर टिकलो आहोत ना की भगवानापाशी दृढता लागायचं सोडून वाईट मार्गाला लागतो. तर इथे परमात्मा म्हणतात की ही चूक सुद्धा सत्संगामुळे संपून जाईल तुमची. परमात्मा म्हणतात, मौत भूल गया बावड़े, ये अचरज किया कौन, और तन माटी में मिल जाएगा जो आटे में लौण. तर मृत्यूला विसरला, ही गफलत करून बसला. ह्याच कारणाने तू चोरी करतोस, बकवास करतोस, डाके घालतोस, मिळावट करतोस, लाच घेतोस आणि मोठी मोठी घरे बांधतोस. तुला मृत्यू आठवत नाहीये. आता परमात्मा आठवण करून देतात की वो ऊंची टहनी पात थे वो पीड़े हो जाई, पात जड़नता यूं कह सुन भी तरवर राय, अब के बिछड़े नहीं मिले ना जाने कहाँ गिरेंगे जाए. फिर तरवर कहता पात से. आता जसे कोणी व्यक्ती मृत्यूच्या निकट असेल, कुळातील लोक आसपास येऊन बसतात आणि मग त्याला सांत्वन देतात की अरे बाबा इथे सगळ्यांनाच जायचंय, चिंता कर किंवा करू नकोस, जे बाकी वाचलेत यांचा पण मृत्यू होणारच आहे, मागे बघून घे कोणी राहिले नाही. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडी दृढता येण्यासाठी अशा गोष्टी चालतात, पण त्यांच्याकडून होत काहीच नाही. जेव्हापर्यंत प्राणी पहिल्यापासूनच परमात्म्याच्या चरणी लागलेला नसतो त्याच्यावर या गोष्टींचा परिणामच नाही करत. पहिल्यापासून भक्तीत लागला असेल, भक्तीच्या शक्तीने, भक्तीच्या कमाईने, मंत्रांच्या कमाईने, त्यावेळी तो थोडा बहुत जर डगमगत असेल परिवार बघून तर त्याला आठवण करून देण्याने तो लगेच दृढ होतो, कारण की त्याचा पाया मजबूत असतो आणि परत तो विसरून जातो संसार आणि परमेश्वराशी सुरती लावून घेतो. आणि भक्ती आणि ज्ञानहीन प्राणी मग त्याला काहीही म्हणा परिणाम होत नाही, त्याची सुरती तिथे जखडून राहते. तर इथे तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की यही रीति है, एक आवे एक जात. आता जसे त्या पानगळीच्या वेळी फांद्यांवरून पाने तुटून तुटून पडत होती, आधीचे तर पडले, संपून गेले. कोण घाण नाल्यात पडला, कोणी पशूंच्या पायाखाली तुटून नष्ट झाला आणि लगेच परत पालवी फुटून येते, नवी पाने. 10 किंवा 15 दिवसात हिरवेगार होऊन जाते ते झाड. आणि मग ते काही ती जी पाने नवीन आली आहेत ती 1 वर्ष नाचून गाऊन घेतील, फडफड फडफड करतील, मग ते पण त्या स्थितीत जातील. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात ह्या उदाहरणाच्या माध्यमातून की तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की यह रीति है, एक आवत एक जात. आजोबांची वेळ झाली, नातू तयार होऊन गेला. आता 50, 60, 70 वर्षांच्या नातवाची वेळ आली, इथे कोणालाच राहायचं नाहीये. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, रेणानी देश बिराणा है. हा आपला लोक नाहीये, हा देश राहण्याचा नाहीये.
आणि तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न नाही करत जिथे तुम्हाला सर्व सुखे मिळतील, जिथे वृद्धावस्था नाहीये, तिथे मृत्यू नाही होणार. सांगा, इतके सुंदर स्थान आणि तुम्ही ते ग्रहण करत नाही आहात कारण की तुम्हाला ज्ञान नाही. तुम्हाला हा विश्वासच नाहीये की असा कुठला लोक आहे, कारण की ह्या नकली संतांनी आणि या पंथांनी परमात्म्याला बर्बाद केले. ह्या भक्तिमार्गात नाव निशाण मिटवून टाकले. महिमा गातात सतलोकाची आणि सचखंडाची, आणि तिथली व्यवस्था सांगते की तिथे प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. त्या प्रकाशामध्ये आपण काय आपले दिवे लावणार आहोत? तिथे कोणी काही नाही. अक्कल आहे का बघा, काय ज्ञान आहे हे? कशी रुची निर्माण होईल तिथे जाण्याची? म्हणतात की आत्मा त्याच्यामध्ये असा मिळतो जसे काही थेंब समुद्रामध्ये. ही काही गोष्ट आहे काही प्रमाण असं परमात्म्याच्या ज्ञानामध्ये? तर तिथे पुरी व्यवस्था आहे त्याची. तर हे नक्कल आहे, डुप्लिकेट माल आहे हा सारा इथला. ॲज इट इज सृष्टी आहे. आणि पण तिथलं जो मटेरियल आहे, तिथला जो पदार्थ आहे तो अमर आहे, तो नष्ट होत नाही. जसे एक सॅम्पल आहे, तिथले गंगेचे पाणी सतलोकातून आले आहे. ह्याविषयी ना ब्रह्माला माहिती आहे, ना विष्णूला, ना ह्या ऋषीबिशींना. यांची तर खूप खालच्या स्तराची कहाणी आहे. तर हे परमात्म्याने एक सॅम्पल पाठवून ठेवलं आहे की आपले मटेरियल आहे, असा पदार्थ आहे तिथे. ह्या गंगेच्या पाण्याला तुम्ही कुठेही ठेवा उचलून. ह्या सायंटिस्टनी डोके फोडून पाहिले, ह्याचं कुठलं लक्षण नाही शोधू शकले की कोणत्या कारणाने हे आलंय. परमात्म्याचा महिमा कुठलं सायन्स काय समजू शकणार? हे सायन्स परमात्म्याच्या मटेरियलने बनलेल्या सायंटिस्टला भगवानाला विसरू लागले, नास्तिक बनवू लागले. तर ह्या कलियुगात आपल्याला एक सगळ्यात मोठी खुशी आणि सहयोग या शिक्षणाचा हा आहे की आपण भगवानाला ओळखू शकतो. अन्यथा त्याची अजिबात गरज नव्हती. ह्याने काय बनवले? परमाणु बॉम्ब बनवले, हवाई जहाजे बनवली, कार बनवल्या, सारा दिवस फुर्र फुर्र, आणि शांती एका क्षणाचीही नाही. जिथे मायाला प्रवेश आहे तिथे शांती नाही असू शकत. ह्याची पदराला गाठ मारून ठेवा, शांती होईल. निखाऱ्यांवर बसून आपण शांती शोधत आहोत. विस्तवावर पाय ठेवतो आणि विचार करतो की शांती मिळेल, आपल्याला गारवा मिळेल. तर माया तर विस्तव समजा, हे निखारे आहेत. आणि ज्याच्याकडे जास्त आहेत तितके जास्त त्याच्याकडे आहेत. कधी स्वप्नात सुद्धा त्याला सुख नाही मिळू शकत. आणि जिथे भक्ती आहे, परमात्मा साथ आहेत, मग ह्या मायेला सुद्धा परमात्मा आपल्या हिशोबाने सेट करून देतील. त्यासाठी परमात्मा म्हणतात, मायादासी संत की भगत की और उभय दे आशीष, विलसी और लातों छड़िया सुमर सुमर जगदीश. जेव्हा आपण परमात्म्याला शरण जाऊ, सतनामाचा सच्च्या नामाचा जप करू, ही माया आपल्या चहूबाजूला पडून राहील, पण परत आपल्याला हिची आवश्यकता ना राहील. आता जसे आपण दारू पित होतो, बिडी पित होतो, म्हणजे आपण दास पित नव्हता, नुसते सांगतोय, बिडी पिडी कधी प्यायलो नाही. परंतु जसाही जो भक्त आला आहे शरण, दारू पित होते, तंबाखूचा प्रयोग करत होते, लांब लांब सिगरेट आणून आईट दाखवत असत, मांस खात असत, आणि अजून 100 प्रकारचे लोक देखावे ड्रामे करत होते. हे सारे सुटून जाईल या भक्तिमार्गात. हे प्रतिबंध लावले जातात. तर माया जी वेस्ट जात होती, एक दारू पिणारा त्याचे तर एस्टिमेट लावू शकत नाही, एका दिवसात किती नाश करून घेतो. एक सिंपलसी बीडी आणि तंबाखूचा प्रयोग करणारा, सिगरेट पिणारा कमीत कमी 20-30 रुपये डेली वेस्ट बर्बाद करून टाकतो. कदाचित आज तर जास्त झाले असतील. तर महिन्याचे एस्टिमेट लावले तर 1000चा तर त्याचा कमीत कमी खर्च झाला असेल, हे वाचले. मग दारू प्यायची एक अजून एस्टिमेट काढले तर एका महिन्याला 10,000 पिऊन नाश करेल. तर ते असा जे आपण लोक देखावा आणि हा अननेसेसरी वस्तूंचा प्रयोग करत होते, ते संपून जाईल. मग ती माया तुमच्या चहूबाजूंना राहत असेल, थोड्याशा कामात चांगला निर्वाह होईल.
परमात्म्याच्या भक्तीत इतकी शक्ती आहे. जसे आधी आपण पाहत होतो, एक शेठ होता, त्याच्या मुलाच्या पोटात दुखत होते, असह्य पीडा होत होती. अचानक घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. जो त्यांचा जाणकार होता त्याने फटाफट त्याने पाहिले, लगेच इतकी पीडा आहे, तर त्याने आपल्या विचाराने ऑपरेशन करून टाकले. अपेंडिक्सचं ऑपरेशन करून टाकले, अपेंडिक्स काढून टाकले. पीडा जशीच्या तशीच राहिली. जेव्हा ती अँटी पेन किलर बंद केली तर जशीच्या तशीच पीडा. परत त्याच प्रकाराने दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याने काय पाहिले की ह्याने याच्या ज्या आहे ना झिल्लीमध्येच डिफेक्ट आहे, ती झिल्ली आता काढून टाकली केली. आता तरी पीडा जशीच्या तशीच राहिली. परत पाहिलं की परत लास्टमध्ये कळलं की याच्या मोठ्या आतड्यात खूप इन्फेक्शन झालंय. आता कुठून जाऊन लाखो रुपये आणणार, त्याची बर्बादी झाली. तेव्हा जाऊन त्याचा जीव वाचला आणि 2-3 महिन्यांपर्यंत अशी बर्बादी राहिली. आता काय होईल जेव्हा भक्तीशी आपण जोडले जाऊ? पुण्यात्म्यांनो, यासाठीच भगवानाचा शोध घेतला जातो. कारण की आपण खूप युगांपासून आपण पापांचे ढीग लावत आलेले असतो. पापाच्या प्रभावामुळे थोडी बहुत हानी शरीरात होऊ लागते, पण थोड्याच ट्रीटमेंटमध्ये 100 रुपयाच्या औषधात तुम्ही स्वस्थ होऊन जाल. आणि नाहीतर लाखो लागतील, पिच्छा सुटेल, पण मरण पण येईल. तर अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला सहयोग द्यायला लागेल. या दासाचा खूप बिटर एक्सपिरियन्स आहे ह्या मार्गामध्ये. कारण की तेव्हाच ह्या मार्गाला, त्या परमात्म्याच्या मार्गाला, त्याच्या आदेशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्यामुळे खूप लाभ मिळेल तुम्हाला. असा लाभ मिळेल की तुम्ही विचार पण करू नाही शकणार. भगवानाला आपण ह्यासाठीच शोधत होतो की तो आपल्याला सर्व सुख देतो. तर तो सर्व सुखदायी परमात्मा मिळालाच नव्हता, आता मिळालाय सर्व सुखदायी. आता तो सुखच सुख देईल, इथे दुःख होऊच शकत नाही. जसा बर्फ आहे, AC रूम आहे, तो ठीक चालला असेल तर त्यामध्ये गरमीचे काय काम? तर असं परमात्म्याचं हे कनेक्शन मिळाल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये विचार करा की गरमीच्या दिवसात AC लागला आणि तो थंडीत पण काम करेल. म्हणजे ऑटोमॅटिक आहे परमात्म्याची सिस्टीम, आपल्याला हर प्रकारे सुख देईल. आपण आता प्रसंग असा चाललाय की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू. आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो. आता काही भक्त अज्ञानामुळे, भोळे भाळे ज्यांना ज्ञान नाही, ते हा प्रश्न करत असत की एक गोष्ट सांगा, जर सगळेच इथून चालले गेले तर इथे कोण राहणार? सांगा. आता त्यांना हीच चिंता होत आहे की इथे कोण राहील सांगा. अरे इथे असा तर एक दगड आहे, फिरत राहील. आपण काय ठेका घेतलाय का या पृथ्वीचा? हा मंगळ ग्रह, हा चंद्र, हे सारे धक्के खातील आणि फिरतच राहतील. आपण आपल्या सतलोकात जाऊ, ह्या कोणाची आपण काय करणार? तर ज्याची असेल तो सांभाळेल याला. तर सांगण्याचा भाव असा आहे की आपण इतके रंगलो आहोत. इथे जसे एक भक्त भोळाबाळा, त्याच्या घरी त्याची पत्नी खूप आजारी होती, खूप फारच संकटात होती, हर प्रकारचा त्रास होता. परमात्म्याची दया झाली, दीक्षा घेतली, भगवानाच्या कृपेमुळे ती स्वस्थ झाली. त्याला समजावू लागले, भावा नाम घे भगत, नाहीतर भक्ती न करण्याने पशु बनशील, घोडा बनशील. तो घोडा बग्गी घेत होता. त्याला सांगितलं, भावा मग तू घोडा बनशील तू? तर तो म्हणाला, महाराजजी घोडा पण बनायला पाहिजे ना, नाहीतर बग्गी कोण चालवेल? याला बग्गीची चिंता होत होती. मग म्हणाले, ठीक आहे बाबा, तू बग्गी खातर कर काम. मग त्याने उपदेश घेतला त्याने. पण आपली धारणा अशीच बनली आहे की इथे असं कसं होईल? तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा मार्ग खूप नीट समजून घ्या. जसं ज्या उद्देशाने
परमात्मा स्वतः येत असतात त्या चांगल्या लोकातून ह्या घाण लोकात तुमच्यासाठी. तर हे किती इम्पॉर्टंट काम असेल. एकतर असे तसे ते भगवान इतक्या दुरून आले नाहीत. तुम्हाला हे ज्ञान देण्यासाठी की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात. सतलोकामध्ये खूप सुख आहे आणि जे सुख तुम्ही इथे शोधत आहात हे तुम्ही 1000 लाख करोडे वर्ष शोधत राहिलात तरी मिळणार नाही. एका जन्माची जर गोष्टच सोडा. आणि इथे काय अवस्था आहे तुमची त्याच्याशी आपली ओळख करून देतो. इकडून काळाचे दूत पण आपल्या खूप काळ प्रेरणेमुळे अज्ञानाचा प्रसार करत आहेत जागोजागी. आणि पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने इथे येऊन म्हणून आपल्याला हे ज्ञान सांगितले की आपण त्याची लेकरं आहोत. आणि हा जो काळ आपला दुरुपयोग करतो आहे, आपण ह्याची लेकरं नाही आहोत. आपल्या लेकरांना कोणी असं दुःखी करू शकतो? कोणाचा पाय तुटला, कोणाचा डोळा फुटला आणि कोणाचा हात तुटून गेला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मरून गेली, कोणी कॅन्सरने पीडित आहे, कोणी पशुपक्षी बनून गाढव कुत्रे बनून विष्ठा खात आहेत, मूत्र खात आहेत. हे तर कोणी आपल्या लेकरांना असे दुःखी करू शकतो? तर ह्या भगवानाला आपण आपला परमात्मा नाही मानू शकत. इथला जो स्वामी आहे तो काळ आहे. ह्याचा उद्देश आपल्याला पीडित करणं आणि विचलित ठेवणं आहे. भ्रमित ठेवायचं होतं की यांना भगवानाचे ज्ञान न हो आणि कुठे हे पळून न जाओ. तर ह्याच्या आधी हे आपले संत पाठवले. आपण आपली ती पण लेकरं आहेत परमात्म्याची, संत आहेत. जसे काही त्या काळामध्ये फसून गेले, ते त्या अज्ञानाचे मास्टर बनून गेले, त्या अज्ञानाचा जागोजागी प्रचार करू लागले. भोळे आत्मा त्यांना संत महात्मा मानून त्यांच्या एक एक वचनाला शिरोधार्य मानले. आता जेव्हा हे सच्चे ज्ञान येते आहे तर जुना पेंट निघत नाही लगेच. तर दासावर दया केली परमात्म्याने की प्रथम ह्या सगळ्या संत ग्रंथांचं ज्ञान करवलं. मग ह्या संतांची वचनं बघितली की हे काय सांगतायत, आपले सद्ग्रंथ काय सांगतायत. मग समजलं की बाबा हे तर चुकीचे करत आहेत सगळं काम. हे तर आसपास पण नाहीत सद्ग्रंथांच्या. 1, 2, 3, 4, 10 शेकड्यांच्या संख्येत या संतांचा इतिहास, ह्याचं ज्ञान दासाने वाचून बघितलं. कदाचित हा तर चांगला महात्मा दिसतोय, ह्याचं कदाचित ठीक मिळून जाईल. मग जे निघून गेले इथून महापुरुष, ज्यांचा खूप बोलबाला होता, हे महर्षी दयानंद सारखे नकली, ह्यांच्यामुळे खूप प्रभावित होता दास. आणि दासाने यांचे सत्यार्थ प्रकाशला ह्या उद्देशाने ह्या तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर वाचले. आधी पण वाचले होते, पहिले समजत नव्हते काहीही की ह्या महापुरुषांची वाणी आपण नाही समजू शकत. ह्या असा विचार करून ठेवून टाकत होतो याला. असेच ही पुराणे पण ठेवून देत होतो की बाबा ही तर भगवानाची माया आहे, आपण काय समजू शकणार. आणि मग दासाचे परमात्म्याने ते डोळे बनवून दिले तत्वज्ञानवाले. त्या दृष्टीने जेव्हा ह्यांना बघितले, त्या चष्म्याने, त्या तत्वज्ञानाच्या चष्म्याने, तेव्हा बघितले की अरे नाश करून ठेवलाय सगळा. कख पण नाही यांच्याकडे, ना तर वेदांचं ज्ञान, ना सांसारिक ना व्यावहारिक गोष्टी ठीक या लोकांच्या. तर हा खूप चिंतेचा विषय झाला. आणि ह्या सत्यार्थ प्रकाश दासाने ह्यासाठी वाचला होता की हे महापुरुषांचं लिखाण आहे आणि या महापुरुषाच्या विचारांना सगळे मानतात. आणि हो, परमात्मा दया करू दे आणि कबीर परमेश्वराच्या वचनांचं समर्थन मिळून जाईल. तर मला हे ज्ञान पुढे नेण्यासाठी खूप सुविधा होऊन जाईल की बघा सत्यार्थ प्रकाशमध्ये महर्षी दयानंद सुद्धा असंच बोलत आहेत. मग पाहिलं तर हे महर्षी दयानंद सारखा नकली तर बघितला नाही मी. अरे काय गजब आहे. एक पण व्याख्या वेदांशी किंवा कशाशीही मेळ खात नाहीये, सद्ग्रंथांशी. तर खूप दुःख झालं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव भास्कर एकनाथराव जाधव. आपण कुठून आलात? मी नांदेड जिल्हा, नाथनगर, नांदेड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी मलेरिया ऑफिसमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून सर्व्हिसला होतो.
गव्हर्नमेंट जॉब आहे आरोग्य खात्यामध्ये. आता मी 2012पासून निवृत्त झालेलो आहे, सेवानिवृत्त आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा 27 सप्टेंबर 2015मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती करण्याच्या अगोदर मी अनेक प्रकारची भक्ती केली. हनुमानची भक्ती केली, महादेवाची भक्ती, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या, त्याच्यानंतर असणार हरिपाठ पाठ केला, त्याच्यानंतर असणार तुमचं हे दासबोध वाचला. दासबोध 2-3 वेळेस वाचला रामदास महाराजांचा. हनुमान महाराजांचे ते असे अवतार समजले जात होते, ते ब्रह्मचारी होते. त्यांचा दासबोध मी बऱ्याच वेळेस वाचला की बाबा इथं काहीतरी भेटल अशा प्रकारचं मी. त्याच्यानंतर रामेश्वर, बालाजी, जगन्नाथपुरी, द्वारका असे धामावर फिरलेलो आहे. सर, संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचा चरण देण्याचं एक कारण घडलं. माझ्या शेजारी काही हे राहत होते, एक व्यक्ती राहत होता. त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक माझ्यापासून दिलं आणि ते ज्ञानगंगा पुस्तक मी वाचल्यानंतर त्याच्यामधल्या काही नियम अटी पाहिल्या तर वाटलं की बाबा हे सत्य ज्ञान आहे. म्हणून त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही साधना चॅनल पहा. त्यानंतर साधना चॅनल पाहत राहिलो रामपाल महाराजाचं आणि मग मी ते पूर्ण वाचलं ज्ञानगंगा आणि त्याच्यानंतर या भक्तीला लागलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्या शेजारी होते, त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा नामक पुस्तक वाचण्यासाठी दिलं होतं आणि ते पुस्तक आपण वाचलं आणि त्यातून असं आपल्याला बोध झाला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे आणि म्हणून आपण त्यांची ज्ञानदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण त्यांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले? त्याच्यानंतर 27 सप्टेंबर 2015ला जेव्हा नाम घेतलं त्याच्या अगोदर मला अल्सरची बिमारी होती. मी मलेरियामध्ये असताना पुड्या खायचो, गोवा पुड्या, तंबाखू खायचो, तंबाखू नसेल तर पुडी खायचो. कंटिन्यू माझं असं व्यसन चालू होतं आणि त्याच्यानंतर बरेच दिवस काहीच झालं नाही मला त्याच्यापासून. पण जेव्हा मी रिटायर व्हायचे काही 2-3 वर्ष राहिले होते त्यावेळेस मला बिमारी सुरू झाली आणि मला पोटामध्ये अल्सर झाला आणि या अल्सरमध्ये असा त्रास व्हायचा तिखट खाऊ देत नव्हतं. त्याच्यानंतर मी एका डॉक्टरला दाखवलं. आमचे डॉक्टर नांदेडचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे गेलो, पोटाचे विकार तज्ज्ञ, आणि त्यांनी मग तपासून सांगितलं की बाबा तुम्हाला तुमचं हे ऑपरेशन करावं लागेल. तर मग त्यांनी 1 महिन्याच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितलं या गोळ्या खाल्ल्यानंतर तुमची बिमारी आपोआप कमी होईल. मग त्याच्यानंतर मी काय केलं, त्या गोळ्या 1 महिनाभर खाल्ल्या. 1 महिनाभर मला काहीच त्रास झाला नाही. पण जसं गोळ्या संपल्या तसं पुन्हा मला त्रास सुरू झाला आणि ह्या त्रासामध्ये मी असं रात्री झोपायचो नाही. एखाद्या वेळेस उलटी यायची रात्री, त्याच्यामुळे झोपही मोडू लागली आणि असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही. कारण झोपही राहायची नाही, रात्रभर झोप नाही आणि दिवसभर हे असल्या प्रकारचं त्रास. तर मग काय करावं काय समजत नव्हतं. त्या दरम्यानच्या काळामध्ये ते पुस्तक दिलं होतं, त्या पुस्तकाच्या आधारे मी फोन केला आणि म्हणलं आता हे शेवटचा पर्याय, आता आपलं आयुष्य संपलं. त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जालन्याला नामदीक्षा घेता येईल. मग त्यानंतर मी जालन्याला नामदीक्षा घेण्यासाठी आलो. आल्यानंतर नामदीक्षा घेतली आणि परत गेलो. परत माझा त्रास चालूच राहिला. परत 2-4 दिवस सारखा त्रास चालू होता. मग नंतर दुसऱ्या एका डॉक्टरला दाखवलं तर चित्रावारीने 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या आणि दरम्यानच्या पिरियडमध्ये मी नाम घेतला असल्यामुळं आणि काय परिणाम झाला, 1 महिन्यानंतर मला गोळी घ्यायची गरज पडली नाही आणि रामपाल महाराजांचा नामाचा जप चालू होता. त्यांनी प्रथम मंत्र दिला होता. प्रथम नाम मंत्र घेतल्यामुळं काय परिणाम झाला आणि माझी प्रकृती एकदम अशी नॉर्मल झाली आणि मला त्रास कसलाच राहिला नाही. त्याच्यामुळं मी रामपाल महाराजाच्या कृपेमुळं आज जिथं आहे. संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला जो काही शारीरिक आपल्याला अल्सरसारखा आजार होता त्यातनं आपल्याला लाभ भेटला. आज आपण निरोगी असं आयुष्य जगत आहात. ह्या व्यतिरिक्त आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणखीन काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झालेत का? तर त्याच्यानंतर बरेचसे लाभ मिळाले. ते सांगायला गेलं तर भरपूर लाभ आहेत. माझे बिमारी कोणची राहिली नाही. कुठं जरी मी प्रवासाला जरी गेलो
मला लगेच्या लगे गाडी भेटत गेली आणि कुठंच कसला त्रास होत नाही. आणि ज्यावेळेस मी एखादा एस टीत जात होतो तर एस टी फुल भरून गेली, त्याच्यानंतर 5च मिनिटांनी दुसरी एस टी आली आणि मला जागा भेटली. अशा प्रकारचे बरेचसे लाभ छोटे मोठे झालेले आहेत. पण ते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी निवृत्त झालो त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. मला 13,000 पेन्शन भेटत होतं 12मध्ये. तर त्याच्यानंतर असं काही झालं की घरामध्ये बरकत सुरू झाली. जसं नाम घेतलं मी 15मध्ये नाम घेतलं तर त्याच्यापासून जेव्हा बरकत घरामध्ये सुरू झाली तर आज घरामध्ये सर्व काही सुविधा आहेत आणि मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. फक्त भक्ती कमी पडत आहे. सर्व बाकी भौतिक सुविधेला मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मला आज 30,000 पेन्शन आहे आणि घर भाडे येतं. अशा प्रकारचे बराचसा लाभ आहे. शेती घेतली मी आणि भरपूर फायदा झालेला आहे. मला आर्थिक चिंता नाही, फक्त मला भक्ती अशी पूर्ण व्हावं आणि सतलोकाला जावं हीच माझी इच्छा आहे. सर, जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती ही पूर्णपणे सुधारलेली आहे आणि आज आपल्याला फक्त आणि फक्त सतलोक गमनाची आशा आहे आणि त्यासाठी आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहात, त्यांनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप करत आहात. तर ह्या आपल्या अनुभवामधून आपण आपल्यासारख्या इतर समाज बांधवांसाठी काय संदेश द्याल? समाज बांधवाला संदेश देण्याची माझी तर लायकी नाही, परंतु एवढंच सांगू इच्छितो की बाबा पृथ्वीवर परमात्मा आलेले आहेत. परमात्मा ओळखू येत नाहीत. पाहण्याची नजर बदलली पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस हे अभ्यास कराल, जेव्हा ज्ञानगंगा पुस्तक वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खरोखर आता पृथ्वीवर कलियुगामध्ये रामपालजी महाराजासारखा दुसरा संत नाही आणि त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते 100% शास्त्र आधारित आहे आणि या शास्त्राच्या आधाराने आपली मुक्ती संभव आहे. अन्यथा आपल्याला 84 लाख योनीमध्ये पुन्हा चक्कर काढावे लागतील. याचा सर्वांनी विचार करावा एवढी मी विनंती करतो. एवढं झाल्यानंतर लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही अभ्यास करा आणि रामपाल महाराजाचं नामदीक्षा घ्या आणि ज्या ठिकाणी नामदीक्षा घेतल्यानंतर तुमचं असणारं सर्व प्रकारच्या शंक्याचं समाधान मिळेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचे जे काही तत्त्वज्ञान आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि आज संत रामपालजी महाराजांचे बरेचसे प्रकाशनं आहेत, जसे की ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा समाजाने वाचले पाहिजे. त्यातून त्यांनी ज्ञान ग्रहण करून आपल्या जीवनाचं सार्थक करायला हवं. तर असं कोणाला जर आजच्या घडीला कोणाला असं भासत असेल की त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला हवं, तर तो साधक किंवा ती व्यक्ती आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तुम्ही TV चॅनलवर जे सत्संग येतात त्याच्याखाली नंबरची पट्टी येते, त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही असणारं रामपाल महाराजाकडून नामदीक्षा प्राप्त करून घेऊ शकता आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या TVच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या नंबरवर संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल. तर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सद्गुरू रामपाल महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी इथे एकही पैसा द्यावा लागत नाही. उलट त्यांच्याकडून भक्तिबोध पुस्तक, चरणामृत, प्रसाद अशा प्रकारचं त्यांच्याकडून फ्रीमध्ये आपल्याला मिळत असतं आणि त्याच्या आधारे आपण भक्ती करायची. भक्तीसाठी कुठलाही पैसा लागत नाही. भक्ती ही अगदी फ्रीमध्ये आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.